नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटी बसमधील ही सेवा होणार बंद। कोणती सेवा होणार बंद? चला मित्रांनो बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, 2024 मध्ये सरकारचा सर्वात मोठा निर्णय घेतला गेला, तो म्हणजे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसेसमध्ये वायफाय सेवा सुरू केली होती। मात्र काही वर्षातच ही सेवा बंद केल्याची नामुष्की आता महामंडळावर येत आहे। प्रवासी यापुढे वायफाय वापरत नसल्यामुळे वाढत्या तोट्याचा परिणाम असल्याचे सांगून वायफाय सेवा देणाऱ्याकडून महामंडळाला ही सेवा बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे। मित्रांनो, तोटा कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने एसटीचे तोट्याचे चाक घट्ट होत आहे। खाजगी वाहतुकीच्या एसटी समोर एक महत्त्वाचे आव्हान आहे, कारण पूर्वी उन्हाळ्यात क्षमतेने भरलेल्या बस आता फार कमी प्रवाशांची वाहतूक करतात। त्यामुळे एसटी महामंडळ दरवर्षी प्रवासी वाढवा मोहीम राबवते, तरीही प्रवाशांची संख्या वाढत नाही। एसटीने पुनरुज्जीवन करण्यासाठी शिवशाही बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र हा प्रयत्न यशस्वी झालेला नाही। एसटी बसमध्ये हॉटस्पॉट वायफाय बसवण्यात आले होते, ज्यामुळे प्रवाशांना वायफायद्वारे मनोरंजन कार्यक्रमांचा आनंद घेता येतो। मित्रांनो, यामागील कारण काय असणार? सुरुवातीला या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, पण नंतर या सेवेची मागणी वाढली आणि अधिकाधिक प्रवासी त्यांचा वापर करू लागले। मात्र अल्पावधीतच या सेवेचा दर्जा घसरला आणि परिणामी ती बसेसमधून बंद करण्यात आली। त्यामुळे प्रवाशांना साध्या वायफाय सेवा घेता येत नाही। दळणवळणाच्या इतर साधनांसह विमाने आणि रेल्वेमध्ये मनोरंजनाच्या सुविधा मिळू शकतात। खाजगी ट्रॅव्हल प्रवाशांच्या मनोरंजनासाठी विविध सुविधा देतात, तर महामंडळाच्या बसेसमध्ये अशा सुविधांचा अभाव असतो। त्यामुळे महामंडळाने बसमध्ये वायफाय बसवले होते, मात्र काही वेळातच ते बंद करण्यात आले आणि आता बसमधून वायफाय बॉक्स गायब झाल्याने महामंडळाला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याने स्पष्ट होत आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।